च्या विरोधामध्ये एवढा मोठा भव्य मोर्चा यशस्वी केला आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे, साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशाली त्यांनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे, त्यांची भीती वाटत नाही पण भगवा उपरण्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशाली त्यांनी सांगितलं. नकली या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यावसायिक हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण तो नाही का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचे आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती, काहीच गरज नव्हती ना. कावडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2008 आपण ते निपटलं. 2001 आणि 2 मध्ये एका मुस्लिम गुंडाची खूप दादागिरी भागली होती, अय्यूब शेख नावाच्या. ती सुद्धा गुंडगिरी त्या ठिकाणी सर्व पक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. एका हिंदुत्ववादी माणसांनी बरं का, सर्व पक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास, आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल, मी काही मला मानत नाही, आम्ही हिंदू धर्मरक्षक पण नाही, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले? शत्रू गव्हाणे उभं आहे या ठिकाणी खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला हे गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. हे जे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही, मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून, बुलेट गाडीवर घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला, मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो, पोस्को दाखल झाला, गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या बेटोळीशी संबंधित आहे, या बेटोळीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या बेटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं, रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बातम्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा,
बांधून काढून दिलं. म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी गेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणे. पोरग तसं चांगलं आहे, पोरग तसं चांगलं आहे म्हणे. आणि तातूर मातूर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं, तिला मेडिकलला नेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करायला, ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि आणून त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जातीने हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून एक घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी, तिच्यावर लाईन मारली, तिला बैकवलं. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात गेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई मनकर म्हणून कामाला जाती, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्या मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून ससूनला नेलं, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेटोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या, खूप आहेत घटना, पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या बेटोळीतल्या गुन्ह्यांकडून व्याजन घेतले, ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली, त्या मार्शियाने भावाने. गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे, त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही म्हणून. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. जाऊ दे भाऊ गेला म्हणे, पण काय करणार म्हणे, आता सोडून देऊ म्हणे. सोडून दिलं. फिर्याद सुद्धा होत नाही माणूस गेल्यानंतर. या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. पण दुर्दैवाने आपण बेंच सांभाळून ठेवतो आणि बेंच फोडत नाही आणि त्यामुळं आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवायला जातो. नको बा त्याची इज्जत जायला, कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे तेव्हा गोष्टी लोकांसमोर उघड केल्याशिवाय पर्याय नाही. मी त्याला कसा दम दिला हे मी तुम्हाला ऐकवतो. सरलेला कोणी उत्तर काढू नको पेन्शन माझं काय झालं आता तुला तिथे येऊन माझं नाही झाले अंकुश जिथे काय ना तुला टाकू का
माझं काय झालं पण ते काकू का पॅन्ट शो गेमा खेळू नको काय झालंय तिथं कोणी आमच्या शिवाय उतरला आता तुझी आई जाऊन मी फक्त कोणालाच काय करणार नाही फक्त तुला मारीन मी आणि जिथं दिसलं तिथं मारीन शब्द आहे माझा पण विषय काय झाला विषय काय झाला नाही तिथं कोण उतरतंय असं कोण उतरलं कोणी उतरलं का तिथं फक्त उतरणार तर सगळ्यांना कोणी उतरलं सगळ्यांना उतरलं आई जाऊन अंकुतीचं नाव नाही माझा 5 वर्ष काढील पण तुला भिकाला लावेल आणि तुझे हातपाय तोडील शुभम रेकॉर्डिंग कर तुझा कोणता बाप असेल त्यांना दाखव चेतवू नका बरं का आम्हाला मला काय चेतवू नका आम्हाला तुझं कोण उतरतंय ते दिवस उडून जातंय तिकडे कोणी गेला त्यांच्या पण आईला जाऊन तो गाड्या पेटवतो बघ तू नाही पेटवलं ना गाड्या आणि कोणी गेला आणि कोणी जाऊ पण नका तुझं माल पण मिस टाकून डेपोत कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग आणि कोणाला दाखव शांत बसलं म्हणजे आता अर्थ हे नाही तुम्ही काही पण करताल बरं का नाही समजलं मी काय मी बरं आता काय बोलत नाही मी फक्त तुम्ही उतरा तिथं तुम्हाला दाखवतो तांडव का असतं तू गावात सोडायचं नाही मग तू गावातच राहायचं फक्त घरातच तू गावात बाहेर जरी रोडावर गेला तरी मारेल नाही तुला फक्त घरात एकच उपाय राहणार पहिला घर फक्त माहिती तुला म्हणजे उतरलं कोण सगळं माहित पडतंय मला कोण उतरतंय तुम्ही डायरेक्ट गाड्या भेटून टाका बस नाही पहिले तुला मारेल मग गाड्या भेटेल पण दुसरं उतरलं पहिले तुला मारेल नाही आता काय आहे मी सगळ्यांची माफी मागतो परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाही आणि त्यामुळे ही गुंडगिरी बळावलेली आहे अहमद जाधवर फायर झाला सुदगिरीचं तिकडं हिंदू नाही का तो हिंदू नाही का तो काही मुसलमान आहे का कोणी फायर केला शुभम यादव ज्याच्यावर परवा फायर झाला हे तोळ युद्ध आहे हे तोळ युद्ध आहे हा फायर कोणी केला कुणाच्या सांगावरून 800 कटोतेवर हा जो वडणे वस्ती जवळचा पूल जातो जुनी घासगल्ली भगतसिंग चौकातून आपण जातो 800 कटोतेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोत्र्या आहेत ते पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे दोन्ही बायचे हाडे मोडून काढले वर्षभराचा दवाखाना आहे 800 कटोत्याचा आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल मी कोणाचे पेन बोगस बोल बरोबर आता दिवसभर अभय ससाने इकडे आजोबारीवर राहतो अभय ससाने घरून उचलून नेलं घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडे ठेवले खेचून काढले रात्री 1:30 वाजताची घटना आहे मग अभय ससाने हिंदू नाही आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते आरोपी अटक झाले नाही 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला महिन्याला बरं का दर महिन्याला एक आरोपी अटक झाला सगळे आरोपी राजरोष गावात फिरत होते राजरोष ओम राहुल करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या फायरमध्ये त्याला पुण्यातून अटक केले त्यांनी गाबर फायर केला त्याच्या फायरचा आरोपी गाबर झाला तो त्याला घरी येऊन उचलून नेलं घर कुठं शालिमार मेडिकलचं तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर खाली बोलवलं मोटरसायकलवर बसवलं काँग्रेस घेऊन समोरचा अड्डा आहे तिथं नेलं प्रचंड वाजून काढलं एकदम मुकलं बरगते मरण अशी स्थिती झाली आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकून जायला लागला पोलीस स्टेशनला फोन गेले जेसीबी आणला खड्डा थांबला जेसीबी टाकलं खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली माती त्यांना कुठल्या तरी त्या राऊंड करत करून
पूर्ण कपडे काढले त्याचे. राहुल करपेकडून त्या ओम करपेकडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून, आणि त्याला घेऊन गेला. मग झंझट वाढेल म्हणून फिर्याद नाही करू, त्याच्या आईला बोलून घेतलं, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली एवढ्या मोठ्या कटकीची, फिर्याद नाही झाली. मग ओम राऊंड करतो मुसलमान आहे का? मुसलमान आहे ओम राऊंड करतो तर नाही घटना. आणि आम्ही ज्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली हिंदू पळून आलेल्या, या गँगचे लोक जे ते बेग जे ते गँगचे पोर कुठल्या पण वापरायले हिंदूंचे आहेत ना, हिंदूच्याच पोर वापरायले. आकाश दुबईच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा तिथं मेडिकलला नेलं पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, कैलास दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात येतात डेडबॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देत? आणि म्हणलं काय काय म्हणला? माझा दाजी या गावाचा बाप आहे. आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरख जेठे. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. याचा दाजी कोण? गोरख जेठे. गोरख जेठे कोण? सागर जेठेचा मोहन भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास आहे. बिंदू यांचेच धंदे, मध्यप्रदेश यांच्याच, पत्तेच क्लब यांचेच, जाफराबादचा वाळू चालू झाला. गोरेचे नदी गेलो नाही. लोकांच्या अंगावर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रंगीर मार म्हणतात त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीगंभरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या चापरा त्या रामपूरच्या हा आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर निवाची वेळ वाढली. सरपंच उपासनाला बसला, गावातले लोक उपासनाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सलग पळून गेला. पोलिसात सलग तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडली नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा अटा कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हे पोलिसांनी बोलायचे. तो आमचा धंदा नाहीये. आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे? कशात पगार आहे पोलिसाचा?
पोलिसाला. आखी डीबीची टोळी ही श्रीरामपुरातली गुंडांची टोळी. पोलीस वाळून गाड्यात पार्टनर, पोलीस बिंदूमध्ये पार्टनर, पोलीस पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वाळूच्या निलयात पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॉटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. म्हणून सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तुझं लग्न लावून देतो. हा पोलीस स्टेशन हे काय वधूवर सूचक केंद्र, पोलीस स्टेशन हे वधूवर सूचक केंद्र. पोलीस स्टेशनचे अधिकारी PI, ती डीबी, त्या डीबीचा प्रमुख लई दैना झाली श्रीरामपूरची, लई दैना. अशी कधी दैना नाही. बिहारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. बिहार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करते नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्हाला हॉटेलमध्ये, नदीला गेला तिकडे ST स्टँडच्या मोटारीत, तिथं त्याला झांबडलं, खिसे तपासले, मोबाईल ओढला त्यांनी आणि त्याच्या नावाने त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि आखी बेट आहे ना सर त्यांना मारायला. तर तो जरा इतकं मारलं की ते सुद्धा झाले. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो उचलून, कोणी उठला सुद्धा पुढे आलं नाही. रवरनगरला गेलो आणि 3 महिने दवाखान्यात होते. तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस तर उठले सुद्धा नव्हते, सुद्धा पण नव्हती 2 दिवस. म्हणजे हिंदू नाही का लोक, हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये हे हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेले आहेत. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंडांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे.